तर सकाळी आपण बघितलं होतं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर बद्दल. काय सांगितलं होतं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे जर प्युअर सेमीकंडक्टर मध्ये जर थर्ड ग्रुप किंवा फिफ्थ ग्रुप इलेमेंट ऍड केला, जर प्युअर सेमीकंडक्टर मध्ये थर्ड ग्रुप ट्राव्हॅलंट किंवा पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी जर ऍड केली तर कुठला सेमीकंडक्टर तयार होतोय? कुठला सेमीकंडक्टर तयार होतो? एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होतो. या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरलाच आपण इम्प्युअर किंवा डोप्ड सेमीकंडक्टर असं म्हणतो. बरोबर आहे का नाही? इम्प्युअर किंवा डोप्ड सेमीकंडक्टर असं म्हणतोय. का तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी अतिशय कमी असते. त्याची जर कंडक्टिव्हिटी आपल्याला वाढवायची असेल तर त्यामध्ये थर्ड ग्रुप किंवा फिफ्थ ग्रुप इलेमेंट ऍड करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता जो मटेरियल, जो इलेमेंट तुम्ही इम्प्युरिटी म्हणून ऍड करताय त्या इलेमेंटला डोपंट असं म्हटलं जातं. तर इम्प्युरिटी ऍड करण्याची जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला डोपिंग असं म्हटलं जातं. म्हणून डोपिंगची डेफिनेशन काय सांगितली आपण? इट इज द प्रोसेस ऑफ ऍडिंग इम्प्युरिटी टू द प्युअर सेमीकंडक्टर इज नोन ऍज डोपिंग अँड द इलेमेंट विच इज बीइंग युज्ड ऍज अ इम्प्युरिटी दॅट इलेमेंट इज नोन ऍज डोपंट. बरोबर आहे का नाही? मग आपण सांगितलं होतं दोन हे जे काय सिलिकॉन जर्मेनियम आहेत, हे सिलिकॉन जर्मेनियम हे टेट्राव्हॅलंट आहेत. ते पिरियडिक टेबल मध्ये फोर्थ ग्रुप मध्ये प्लेस केलेले असतात. बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करतोय, हे पिरियडिक टेबल मध्ये आपण फोर्थ ग्रुप मध्ये प्लेस केलेले असतात. त्यामुळे आपण काय करतोय, त्याच्यामध्ये थर्ड ग्रुप आणि फिफ्थ ग्रुप इलेमेंट ऍड करतोय. बरोबर आहे. हे जे काय थर्ड ग्रुप इलेमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? ट्राव्हॅलंट इलेमेंट म्हणतो. तर हे जे काय फिफ्थ ग्रुप इलेमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? पेंटाव्हॅलंट इलेमेंट किंवा त्यालाच आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी असं म्हणतोय. मग थर्ड ग्रुप इलेमेंट किंवा ट्राव्हॅलंट इम्प्युरिटी कुठल्या कुठल्या आहेत? ट्राव्हॅलंट इम्प्युरिटी कुठल्या कुठल्या आहेत? तर ऑल बॉयज अँड गर्ल्स आर इंटेलिजंट. म्हणजे अल्युमिनियम, बोरॉन, गॅलियम, इंडियम हे जे काही इलेमेंट आहेत त्याला काय म्हणताय तुम्ही? ट्राव्हॅलंट इलेमेंट असं म्हणताय. बरोबर आहे का नाही? आणि त्यानंतर बघितलं होतं आपण दुसरा पेंटाव्हॅलंट इलेमेंट. बरोबर, किंवा त्याला तुम्ही फिफ्थ ग्रुप इलेमेंट असं म्हणता. मग फिफ्थ ग्रुप इलेमेंट कुठले? तर सब पलाय, बिताय, सब अँटीमनी एसबी, फॉस्फरस, आर्सेनिक एएस आणि बिताय बीआय, बिस्मथ. हे जे काही इलेमेंट आहेत अँटीमनी, फॉस्फरस, आर्सेनिक, बिस्मथ ह्या इलेमेंटला काय म्हटलं जातं? पेंटाव्हॅलंट इलेमेंट किंवा ह्याला फिफ्थ ग्रुप इलेमेंट असं म्हटलं जातं. बरोबर आहे का नाही? हे इलेमेंट काय केले जातात? त्या इलेमेंटच्या इम्प्युरिटी काय केल्या जातात? त्या फोर्थ ग्रुप इलेमेंट मध्ये असणाऱ्या सिलिकॉन जर्मेनियम मध्ये ऍड केले जातात. बरोबर आहे. हे इम्प्युरिटी ऍड करण्याचा पर्पज काय? तर ह्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवणे. या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढवणे हा काय आहे? इम्प्युरिटी ऍड करण्याचा पर्पज आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढते. इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधल्या फ्री इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या वाढते. बरोबर आहे का नाही? आता फ्री इलेक्ट्रॉन होलची संख्या वाढली, चार्ज कॅरियरची संख्या वाढली की काय होतंय? ह्या सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी वाढते. बरोबर आहे का नाही? म्हणजे इम्प्युरिटी ऍड करण्याचा फायदा काय आहे? ऍडव्हान्टेज काय आहे? तर इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये चार्ज कॅरियरची संख्या वाढते आणि इन टर्न इट्स कंडक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. त्यामुळं ह्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा वापर मग आपल्याला बोथ ऍप्लिकेशन मध्ये करता येईल. लो टेम्परेचर ऍप्लिकेशन ऍज वेल ऍज हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन. आता जर तुम्ही विचार केला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा, तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा वापर कधी करता येतोय? कारण हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर 0 डिग्री केल्विनला इन्सुलेटर म्हणून काम करतोय, तर रूम टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून काम करतोय. म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन मध्ये वापरता येतोय. बरोबर. लो टेम्परेचर ऍप्लिकेशनला त्याचा यूज करता येत नाही. हा त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा ड्रॉबॅक आहे. जर तुम्ही इम्प्युरिटी ऍड केली तर काय होईल?
त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढेल आणि मग असा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपल्याला लो आणि हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन मध्ये वापरता येईल. ठीक आहे, तर हा इम्प्युरिटी ऍड करण्याचा हेतू आहे. आता हा जो काय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे त्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाईप पडतात, एक एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा पी टाईप सेमीकंडक्टर. आता हा जो काय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाईप पडले, एन टाईप पी टाईप सेमीकंडक्टर, हे दोन टाईप कशावरती अवलंबून आहेत? हे दोन टाईप कशावरती अवलंबून आहेत? तर तुम्ही कुठली इम्प्युरिटी ऍड करताय त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर आहे. विच टाइप ऑफ impurity you are going to add into intrinsic semiconductor, depending upon that impurity extrinsic semiconductor is divided into two group. पहिला आहे तो n type semiconductor, दुसरा आहे तो p type semiconductor. जर pentavalent impurity ऍड केली, जर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, जर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर कुठला सेमीकंडक्टर तयार होतो? पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. जर ट्राव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, जर ट्राव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर कुठला सेमीकंडक्टर तयार होतो? पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो. म्हणजे तुम्ही कुठली इम्प्युरिटी ऍड करताय, तुम्ही कुठली इम्प्युरिटी ऍड करताय, पी टाईप ऍड करताय की एन टाईप ऍड करताय, कुठली इम्प्युरिटी तुम्ही ऍड करताय त्यानुसार त्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर, दुसरा एन टाईप सेमीकंडक्टर. बरोबर आहे का नाही? जर तुम्ही ट्रॅव्हलंट इम्प्युरिटी ऍड केली तर इट विल फॉर्म पी टाईप सेमीकंडक्टर. जर तुम्ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर इट विल फॉर्म एन टाईप सेमीकंडक्टर. तर बघूया वन बाय वन. हा एन टाईप सेमीकंडक्टर, एन म्हणजे काय? निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. एन म्हणजे काय आहे? हा निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. तर बघा, एकदा एन टाईप सेमीकंडक्टर कळाला, पी टाईप सेमीकंडक्टर लगेच कळून जाईल. एन म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. आता निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर म्हणजे ह्या सेमीकंडक्टर मध्ये कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? उत्तर द्या लगेच. एन टाईप सेमीकंडक्टर. एन म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. बरोबर. नावावरून कळतंय निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर म्हणजे ह्या टाईपच्या सेमीकंडक्टर मध्ये कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? आपल्याला माहित आहे सेमीकंडक्टर मध्ये दोन टाईपचे चार्ज कॅरियर असतात, फ्री इलेक्ट्रॉन आणि होल. हे फ्री इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात, होल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. हा कुठल्या टाईपचा सेमीकंडक्टर आहे? एन टाईप सेमीकंडक्टर आहे. एन म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर बरोबर आहे का नाही? एन म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. मग कुठल्या टाईपचे चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? कुठल्या टाईपच्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? आवाज येतोय का माझा? हॅलो. येस सर. एन टाईप सेमीकंडक्टर. एन म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर म्हणजे कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? इलेक्ट्रॉनची की होलची? इलेक्ट्रॉनची, कारण इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतोय. तिथं एनचा अर्थ निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर आहे. म्हणजे ह्या सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते तर होलची संख्या कमी. बरोबर आहे. आता फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून फ्री इलेक्ट्रॉनला काय म्हणताय तुम्ही? मेजॉरिटी चार्ज कॅरियर. त्या फ्री इलेक्ट्रॉनला काय म्हणताय तुम्ही? मेजॉरिटी चार्ज कॅरियर. बरोबर आहे का नाही? ह्या फ्री इलेक्ट्रॉनला काय म्हणताय? मेजॉरिटी चार्ज कॅरियर. मेजॉरिटी म्हणजे काय? संख्येनं जास्त असणे. ह्या टाईपच्या सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून फ्री इलेक्ट्रॉन कसे आहेत? मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहे. होलची संख्या कमी आहे म्हणून होल कसे आहेत? मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहे. होल कसे आहेत? मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहे. अर्थ कळतोय का? ज्याची संख्या जास्त आहे त्याला मेजॉरिटी म्हणा, ज्याची संख्या कमी आहे, जो संख्येनं कमी आहे त्याला मायनॉरिटी म्हणा. त्या एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून फ्री इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे. होलची संख्या कमी आहे म्हणून होल्स हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे. बरोबर आहे?
बरोबर आहे का? आवाज येते का माझा? येस सर. हा, तर आता हा एन टाइप सेमीकंडक्टर बद्दल माहिती घेऊया. पहिला बघूयात हा एन टाइप सेमीकंडक्टर कसा तयार होतो. कसा तयार होतो एन टाइप? जर तुम्ही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, जर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर कुठला सेमीकंडक्टर तयार होईल? एन टाइप सेमीकंडक्टर. म्हणजे एन टाइप सेमीकंडक्टरची डेफिनेशन काय सांगता येईल? इफ small amount of pentavalent impurity is added into intrinsic semiconductor, it will form n-type semiconductor किंवा it is known as n-type semiconductor. जर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी थोडीशी पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍड केली तर कुठला सेमीकंडक्टर तयार होतं? एन टाइप सेमीकंडक्टर तयार होतं. म्हणून डेफिनेशन काय सांगताय? एन टाइप सेमीकंडक्टरची इफ स्मॉल अमाउंट ऑफ pentavalent impurity is added into intrinsic semiconductor, it is known as n type semiconductor. त्या टाइपच्या सेमीकंडक्टरला काय म्हणता येईल आपल्याला? एन टाइप सेमीकंडक्टर म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? आता ह्या ज्या काय पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी तुम्ही ऍड करताय, कुठल्या कुठल्या आहेत पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी? अँटिमनी, फॉस्फरस, आर्सेनिक, बिस्मथ. ह्या ज्या काय हे जे काही इम्प्युरिटी आहेत किंवा ह्या ज्या काही इलेमेंट्स आहेत, ह्या इलेमेंटला काय म्हणता येईल आपल्याला? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणता येईल. बरोबर आहे. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी लाईक अँटिमनी, फॉस्फरस, arsenic, bismuth, etc. are added into intrinsic semiconductor. बरोबर आहे. हे जे काय आता मी इलिमेंट सांगितले, अँटिमनी आहे, फॉस्फरस आहे, आर्सेनिक आहे, बिस्मथ आहे, हे जे काही इलिमेंट आहेत ह्या इलिमेंटला काय म्हणता तुम्ही? पेंटाव्हॅलंट इलिमेंट्स असं म्हणता किंवा ह्याला तुम्ही फिफ्थ ग्रुप इलिमेंट्स असं म्हणता. हे जर इलिमेंट तुम्ही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍड केले तर कुठला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होतो? एन टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार होतो. बरोबर आहे का नाही? आता हे जे काय पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे, त्या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीला काय म्हटलं जातं? डोनर इम्प्युरिटी. बघा, हे एक मार्काला एमसीक्यू मध्ये विचारतात. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीज आर ऑल्सो नोन ऍज डॅश डॅश डॅश. या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटीला काय म्हणायचंय? डोनर इम्प्युरिटी. आता डोनर का म्हटलंय? कारण ह्या टाइपच्या इम्प्युरिटी काय करतात? फ्री इलेक्ट्रॉन त्या सेमीकंडक्टरला डोनेट करतात. ह्या टाइपची इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं फ्री इलेक्ट्रॉन त्या सेमीकंडक्टरला मिळतात. म्हणून त्या टाइपच्या सेमीकंडक्टरला काय म्हणायचंय? एन टाइप सेमीकंडक्टर असं म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला? एन टाइप सेमीकंडक्टर असं म्हणायचंय. ठीक आहे. ह्या ज्या काय पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहेत लाईक अँटिमनी, फॉस्फरस, आर्सेनिक, बिस्मथ, ह्या ज्या काय पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहेत त्या पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी काय करतात? फ्री इलेक्ट्रॉन त्या सेमीकंडक्टरला डोनेट करायचं काम करतात. म्हणून ह्या टाइपच्या इम्प्युरिटीला काय म्हटलं जातं? डोनर इम्प्युरिटी. म्हणून ह्या टाइपच्या इम्प्युरिटीला काय म्हणायचंय? डोनर इम्प्युरिटी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. मग आता डोनर इम्प्युरिटी, डोनर का शब्द आपण यूज करतोय ते बघूयात पुढे. आता एन टाइप सेमीकंडक्टर बद्दल आपण माहिती घेऊया. लक्ष द्या. इम्प्युरिटी ऍड करायच्या अगोदर कसला सेमीकंडक्टर आहे तो? इंट्रिन्सिक प्युअर सेमीकंडक्टर आहे. बरोबर आहे का नाही? मग सकाळसारखं एक चित्र लक्षात घ्या, एक क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घ्या. एक आपण काय करूयात? सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला. बरोबर आहे. हा काय केला आपण? सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला. इकडे पण हा सिलिकॉन आहे. ठीक आहे. आपण काय केला? हा सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला. आपल्याला माहित आहे क्रिस्टल स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य काय आहे? तर ह्यातला प्रत्येक सिलिकॉन ऍटम हा त्याच्या नेबरिंग सिलिकॉन ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो. त्यातला प्रत्येक सिलिकॉन ऍटम हा त्याच्या नेबरिंग सिलिकॉन ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो.
त्यातला प्रत्येक सिलिकॉन ऍटम हा त्याच्या नेबरिंग सिलिकॉन ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो आणि प्रत्येक सिलिकॉन ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये त्यातला प्रत्येक सिलिकॉन ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4 इलेक्ट्रॉन्स असतात आणि प्रत्येक सिलिकॉन ऍटमला आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणखी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? प्रत्येक सिलिकॉन ऍटमला आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणखी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बरोबर आहे. मग प्रत्येक सिलिकॉन ऍटम काय करतोय? आपला एक इलेक्ट्रॉन हा शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय. आपला एक इलेक्ट्रॉन त्या शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करतोय. बरोबर आहे का नाही? इकडे पण हे असे ऍटम आहेत. आपण गरजेपुरते दाखवले. ठीक आहे. हे असे सगळे ऍटम आहेत. हे असे सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत तिकडे. ठीक आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला माहित आहे इथं प्रत्येक सिलिकॉन ऍटम आपला एक इलेक्ट्रॉन ह्या नेबरिंग सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करतोय आणि कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतोय. की जे कोव्हॅलेंट बॉन्ड कसे असतात? स्ट्रॉंगेस्ट असतात. बरोबर आहे का नाही? ते इझिली ब्रेक होत नाही. आता 0 डिग्री केल्विनला काय होतंय? 0 डिग्री केल्विनला थर्मल एनर्जी 0 आहे. त्यामुळे एकही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होत नाही. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन फ्री होत नाही. बरोबर आहे का नाही? हे इलेक्ट्रॉन फ्री होत नाही आणि त्यामुळं ह्या सेमीकंडक्टर मध्ये चार्ज कॅरियर्स मिळत नाही. त्यामुळं करंट कंडक्शन होत नाही आणि हा सेमीकंडक्टर काय म्हणून काम करतो? इन्सुलेटर म्हणून काम करतो. मात्र जर तुम्ही रूम टेम्परेचरला गेला, थोडं टेम्परेचर वाढवलं, रूम टेम्परेचरला गेला तर काय होतंय? त्या रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे त्यातले काही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन फ्री होतात. आपल्याला माहित आहे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात आणि हे 2 इलेक्ट्रॉन काय करतात? त्याच्या ओरिजिनल ठिकाणी 2 होल जनरेट करतात. बरोबर आहे. म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात आणि सायमल्टेनियसली 2 होल जनरेट होतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळतात. एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळतात. आता ह्या इलेक्ट्रॉन होल पेअर्स का मिळाल्या? तर रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे मिळाल्या. त्या इलेक्ट्रॉन होल पेअर का मिळाल्या? तर रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे मिळाल्या. म्हणून ह्या जनरेटेड इलेक्ट्रॉन होल पेअरला काय म्हणायचंय? थर्मली जनरेटेड इलेक्ट्रॉन होल पेअर असं म्हणायचं. बरोबर आहे. म्हणजे जसजसं टेम्परेचर वाढेल तसं अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळतात. बरोबर आहे. म्हणजे ह्या सेमीकंडक्टर मधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढली. बरोबर आहे. ह्याच्या अक्रॉस जर आपण बॅटरी जोडली तर काय होईल? हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतील, तर पॉझिटिव्हली चार्जड होल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतील, शिफ्ट होतील. बरोबर आहे का नाही? आणि आपल्याला 2 करंट मिळतील. इलेक्ट्रॉनमुळे मिळणारा इलेक्ट्रॉन करंट, होलमुळे मिळणारा होल करंट. बरोबर. म्हणजे टोटल करंट म्हणजे काय येईल? या दोन्ही करंटची ऍडिशन येईल. टोटल करंट म्हणजे काय येईल? ह्या दोन्ही करंटची ऍडिशन येईल. म्हणजे I प्लस IH बरोबर काय आला? टोटल करंट आला. I प्लस IH बरोबर काय आला? टोटल करंट आला. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा सेमीकंडक्टर इथे काय म्हणून काम करतो? कंडक्टर म्हणून काम करतो. म्हणजे 0 डिग्री केल्विनला तो इन्सुलेटर म्हणून काम करतो, तर रूम टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून काम करतो. बरोबर आहे का नाही? हे आपण बघितलं होतं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे? त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड करायचे. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे कुठल्या? फॉस्फरस आहे, अँटीमनी आहे, आर्सेनिक आहे, बिस्मथ आहे. हे जे काही इलेमेंट आहे त्या इलेमेंटला काय म्हणताय तुम्ही? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी असं म्हणताय. समजून चला तुम्ही फॉस्फरस ऍड केला. बरोबर. इफ स्मॉल अमाऊंट ऑफ फॉस्फरस इम्प्युरिटी इज ऍडेड इनटू इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. समजून चला तुम्ही फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी याच्यामध्ये ऍड केली तर काय होतंय? ज्यावेळी तुम्ही फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी याच्यामध्ये ऍड करताय त्यावेळी काय होतंय? त्यातला फॉस्फरस काय करतो? त्याच्यामधल्या
सिलिकॉन ऍटमला रिप्लेस करतो. समजून घ्या. ज्यावेळी फॉस्फरस इम्प्युरिटी तुम्ही इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍड करताय, ज्यावेळी फॉस्फरस इम्प्युरिटी तुम्ही त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये ऍड करताय, त्यावेळी काय होतंय, हा फॉस्फरस ऍटम काय करतोय, सिलिकॉन ऍटमला बाजूला सारतो. बरोबर आहे का नाही. हा फॉस्फरस त्यामध्ये ऍड केला म्हणजे फॉस्फरस आत कुठे जाऊन बसणार आहे, फॉस्फरसला थांबायला जागा कुठे आहे आतमध्ये, मग हा फॉस्फरस काय करतोय, आतमधल्या सिलिकॉन ऍटमला रिप्लेस करतो. हा फॉस्फरस काय करतोय, आतमधल्या सिलिकॉन ऍटमला रिप्लेस करतो, बाजूला सारतो आणि त्याची जागा घेतो. समजून चला. इफ स्मॉल अमाउंट ऑफ phosphorus impurities added into intrinsic semiconductor then it will take place of silicon atom. त्यावेळी तो काय करतोय, सिलिकॉन ऍटमची जागा घेतो. म्हणजे फॉस्फरस काय करतोय, इट रिप्लेसेस सिलिकॉन ऍटम. हा फॉस्फरस सिलिकॉन ऍटमला रिप्लेस करतो, त्याची जागा घेतो. बरोबर आहे. बघा हा फॉस्फरस इथं आला, स्क्रीनवर बघा, सगळे लक्षात येते का काय चाललंय. हा, एक सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर आपण विचारात घेतलंय. प्रत्येक सिलिकॉन ऍटम हा त्याच्या नेबरिंग सिलिकॉन ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतोय. प्रत्येक सिलिकॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. त्याला आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग प्रत्येक सिलिकॉन ऍटम आपला एक इलेक्ट्रॉन त्या 4 शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतो आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करतो. बरोबर आहे का नाही. ह्या 4 शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतो, आपला ऑक्टेट कंप्लीट करतो. बरोबर आहे. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो की जे स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. 0 डिग्री केल्विनला एकही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होत नाही, त्यामुळे चार्ज कॅरियर मिळत नाही आणि हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इन्सुलेटर म्हणून काम करतो. बरोबर. मात्र जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं, रूम टेम्परेचरला गेला, तर रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे त्यातल्या अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. आपल्याला माहित आहे एक कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय आहे, शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन आहे. एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला तर 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात, विच सायमल्टेनियसली जनरेट 2 होल्स, की जे 2 फ्री झालेले इलेक्ट्रॉन काय करतात, सायमल्टेनियसली 2 होल जनरेट करतात. म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला तर 2 इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतात. बरोबर आहे. अशा अनेक असंख्य कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन होल्स मिळतात. बरोबर आहे का नाही. म्हणजे थोडक्यात काय, त्या सेमीकंडक्टर मधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढते आणि हा सेमीकंडक्टर कंडक्टर म्हणून काम करतो. म्हणजे 0 डिग्री केल्विनला तो इन्सुलेटर म्हणून काम करतोय, तर रूम टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून काम करतोय. बरोबर आहे का नाही. आता आपण काय केलं, त्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी लाईक फॉस्फरस त्यामध्ये ऍड केली, तर काय होतंय, हा फॉस्फरस ऍटम काय करतोय, त्यामधल्या सिलिकॉन ऍटमला रिप्लेस करतो, त्याची जागा घेतो. बरोबर आहे का नाही. आता आपण इथं दाखवलंय सेंटरला सिलिकॉन ऍटम होता, आता काय केलंय, सिलिकॉन ऍटम निघून गेला, त्याची जागा फॉस्फरसने घेतली. बरोबर आहे का नाही. आपल्याला माहित आहे फॉस्फरस कसा आहे, पेंटाव्हॅलंट, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. फॉस्फरसच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. बरोबर आहे का नाही. मग फॉस्फरस काय करतोय, आपले 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे का नाही, 4 इलेक्ट्रॉन आउट ऑफ 5, 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन तो काय करतोय, शेजारच्या 4 सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतो आणि त्याचा 5वा इलेक्ट्रॉन मात्र काय होतो, त्याचा 5वा इलेक्ट्रॉन काय होतो, जर लक्ष द्या, हा फॉस्फरस काय करतोय, आपले 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन ह्या शेजारच्या 4 सिलिकॉन बरोबर त्यानं शेअर केले, मात्र फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन हा असा राहतो आणि हा 5वा इलेक्ट्रॉन कसा राहतो, फ्री राहतो. हा 5वा इलेक्ट्रॉन कसा राहिला, फ्री राहिला. अर्थ कळतो का बघा. हा, सिलिकॉन कडे किती इलेक्ट्रॉन आहेत, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4, फॉस्फरस कडे किती आहेत, 5. मग त्यांचं बॉन्डिंग कसं होतंय बघा. फॉस्फरस काय करतो, आपले 5 इलेक्ट्रॉन पैकी 4 इलेक्ट्रॉन शेजारच्या 4 सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय आणि फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन हा असा राहतोय.
फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन हा असा राहतो, बरोबर आहे का नाही? फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन हा असा राहतो आणि हा इलेक्ट्रॉन फ्री बनतो, बरोबर आहे. म्हणजे फॉस्फरसच्या 5 इलेक्ट्रॉन पैकी 4 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये गेले, मात्र फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन तो फ्री राहिला आणि हा फ्री इलेक्ट्रॉन काय करतोय? करंट कंडक्शनचं काम करतोय. बघा आता एक फॉस्फरस ऍटम ऍड केला तर एक फ्री इलेक्ट्रॉन मिळाला. जर फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी ऍड केली, थोडीशी इम्प्युरिटी म्हणजे मिलियन्स ऑफ ऍटम असतात. आपल्याला माहित आहे ऍटमचा साईज अतिशय लहान आहे. असं म्हटलं जातं की सुईच्या टोकावरती असे शेकडो ऍटम बसतील, एवढा ऍटमचा साईज लहान आहे, बरोबर आहे का नाही? मग जर तुम्ही फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी ऍड केली तर असे मिलियन्स ऑफ फॉस्फरस ऍटम ऍड होतील, बरोबर आहे का नाही? आणि असे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आपल्याला मिळतील. अर्थ कळतोय का? बघा, एक फॉस्फरस ऍटम ऍड केला तर एक इलेक्ट्रॉन फ्री मिळाला. जर तुम्ही फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी ऍड केली तर थोडीशी इम्प्युरिटी म्हणजे मिलियन्स ऑफ ऍटम ऍड होतील, बरोबर आहे का नाही? आणि आपल्याला असे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन मिळतील, बरोबर आहे का नाही? की जे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात? करंट कंडक्शनचं काम करतात. की जे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात? करंट कंडक्शनचं काम करतात. म्हणजे 0 डिग्री केल्विनला, अर्थ समजून घ्या, म्हणजे 0 डिग्री केल्विनला त्या सेमीकंडक्टर मध्ये मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहे, बरोबर आहे का नाही? मग ह्याच्या तर काय होईल? हे फ्री इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे पुल केले जातील आणि करंट कंडक्ट होईल. म्हणजे 0 डिग्री केल्विनला हा सेमीकंडक्टर काय करतोय? कंडक्टर म्हणून काम करेल, बरोबर आहे का नाही? हे कशामुळे घडून आले? फॉस्फरस इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे. कारण फॉस्फरस पेंटाव्हॅलंट आहे, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. तो काय करतोय? आपल्या 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन शेजारच्या 4 सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतोय. मात्र फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन इट रिमेन्स ॲज इट इज. फॉस्फरसचा जो काय 5th इलेक्ट्रॉन आहे इट बिकम्स फ्री आणि हा फ्री इलेक्ट्रॉन काय करतोय? करंट कंडक्ट करायचं काम करतोय. म्हणजे इथं असं लक्षात येत आहे की एक फॉस्फरस ऍटम ऍड केला तर एक इलेक्ट्रॉन फ्री मिळतो. जर फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी ऍड केली तर मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स मिळतील आणि हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतील? करंट कंडक्ट करायचं काम करतील, बरोबर आहे. म्हणजे 0 डिग्री केल्विनला त्या सेमीकंडक्टर मध्ये मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत की जे काय करतील? करंट कंडक्ट करायचं काम करतील. म्हणजे 0 डिग्री केल्विनला हा सेमीकंडक्टर कंडक्टर म्हणून काम करतो. बरोबर आहे का? अर्थ कळतोय का? लक्षात येतंय का? Yes, sir. हा, Yes, sir. म्हणजे 0 डिग्री केल्विनला तो कंडक्टर म्हणून काम करतोय. मग आता रूम टेम्परेचरला गेला, टेम्परेचर वाढवलं. तुम्ही जर रूम टेम्परेचरला गेला तर काय होतंय? रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे असे अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतील आणि परत अनेक इलेक्ट्रॉन होल पेअर्स मिळतील, बरोबर आहे का नाही? ऑलरेडी ह्याच्याकडे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आहे. परत कोव्हॅलेंट ब्रेक झाले तर आणखी इलेक्ट्रॉन मिळतील, त्याबरोबर होल मिळतील. म्हणजे ह्याच्यामधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढत जाईल. आता जर चार्ज कॅरियर्स जर आपण कम्पेअर केले तर कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? बोला पटपट. कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? समजा आपण चार्ज कॅरियर जर कम्पेअर केले तर कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? बघा, Electron. 0 डिग्री केल्विनला ह्याच्याकडे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यावेळी बॉन्ड ब्रेक घडते का? बॉन्ड ब्रेक होत नाही. मात्र इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे त्याच्याकडे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन जनरेट होत आहे. मात्र टेम्परेचर वाढवलं, तुम्ही रूम टेम्परेचरला गेला की रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे काय होत आहे? अशा अनेक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. आपल्याला माहित आहे कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात, विच क्रिएट्स 2 होल्स ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. की हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात? त्याच्या ओरिजिनल पोझिशनला 2 होल तयार करतात.
म्हणजे एक कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की 2 इलेक्ट्रॉन आणि 2 होल्स मिळतात. बरोबर आहे. ऑलरेडी ह्याच्याकडे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आता रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे आणखी कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाले, म्हणजे आणखी इलेक्ट्रॉन मिळाले, आणखी होल्स मिळाले, म्हणजे ह्याच्यामधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढत जाते. बरोबर आहे का नाही? म्हणजे रूम टेम्परेचरला इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त आहे, त्या तुलनेत होलची संख्या कमी आहे. होल कधी मिळाले? रूम टेम्परेचरला. मात्र इलेक्ट्रॉन कधी मिळाले? 0 डिग्री केल्विनला पण मिळतात आणि रूम टेम्परेचरला कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाल्यावरही मिळतात. म्हणजे कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त असेल? इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, होलची संख्या कमी आहे. म्हणून आपण काय म्हणतोय? फ्री इलेक्ट्रॉन्स हे संख्येनं जास्त आहे, म्हणून आपण त्याला मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असं म्हणतोय. मेजॉरिटी म्हणजे संख्येनं जास्त असणे. होलची संख्या कमी आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? मायनॉरिटी चार्ज कॅरियर. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे तुम्हाला 1 मार्काला एमसीक्यू मध्ये विचारतात. हा कुठला सेमीकंडक्टर आहे? एन टाइप सेमीकंडक्टर आहे. एन म्हणजे निगेटिव्ह सेमीकंडक्टर. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं काय होतं बघा, एन म्हणजे निगेटिव्ह सेमीकंडक्टर. म्हणजे इथं काय होतंय बघा, ह्या सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे तर होलची संख्या कमी असते. एन म्हणजे निगेटिव्ह सेमीकंडक्टर. निगेटिव्ह सेमीकंडक्टर म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, होलची संख्या कमी आहे. इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून त्याला काय म्हणता तुम्ही? मेजॉरिटी चार्ज कॅरियर. होलची संख्या कमी आहे म्हणून त्याला काय म्हणता? मायनॉरिटी चार्ज कॅरियर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? मायनॉरिटी चार्ज कॅरियर. अर्थ कळतोय? हा, म्हणजे इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे. इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे. बरोबर आहे का नाही? हा, इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे. म्हणजे त्या एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये करंट कंडक्शन मेनली कुणामुळे होईल? त्या एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये करंट कंडक्शन मेनली कुणामुळे होईल? इलेक्ट्रॉनमुळे. कारण इलेक्ट्रॉन संख्येने जास्त आहे. म्हणजे हे जे काय करंट कंडक्शन आहे हे करंट कंडक्शन मेनली कुणामुळे घडेल? इलेक्ट्रॉनमुळे घडून येईल. बरोबर आहे का नाही? तर हा जो काही सेमीकंडक्टर आहे त्या टाइपच्या सेमीकंडक्टरला काय म्हणायचं आहे? एन टाइप सेमीकंडक्टर, निगेटिव्ह टाइप सेमीकंडक्टर. काय फरक आहे हो एन टाइप सेमीकंडक्टर आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर? दोन्हीमध्ये काय फरक आहे? बोला पटपट पटपट. हा, एन टाइप सेमीकंडक्टर आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हा 0 डिग्री केल्विनला इन्सुलेटर म्हणून काम करतोय आणि रूम टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून काम करतोय. आता इथं एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये बघा, एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये काय होतंय? इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं काय होतंय? 0 डिग्री केल्विनला ह्याच्याकडे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं 0 डिग्री केल्विनला ह्याच्याकडे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे 0 डिग्री केल्विनला तो कंडक्टर म्हणून काम करतोय आणि रूम टेम्परेचरला त्याची कंडक्टिव्हिटी आणखी वाढते. बरोबर आहे का नाही? हा दोघांमधला फरक आहे. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर 0 डिग्री केल्विनला इन्सुलेटर म्हणून काम करतो, तर हा सेमीकंडक्टर मात्र कंडक्टर म्हणून काम करतो. का? तर फॉस्फरस सारखी इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. फॉस्फरस सारखी इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे ह्याच्यामधल्या फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. बरोबर आहे का नाही? हा, त्यामुळे हा सेमीकंडक्टर 0 डिग्री केल्विनला कंडक्टर म्हणून काम करतो. तर रूम टेम्परेचरला गेला तर, जर रूम टेम्परेचरला गेला तर आणखी काही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. रूम टेम्परेचरला गेला तर आणखी काही कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात. त्यामधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढते आणि ह्याची कंडक्टिव्हिटी आणखी वाढते. बरोबर आहे का नाही? त्यामुळं हे जे काय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे, एन टाइप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, त्या सेमीकंडक्टरचा वापर आपल्याला लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन दोन्हीमध्ये करता येतो. हे जे काय एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे एन टाइप सारखे
त्याचा वापर आपल्याला लो आणि हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन दोन्हीमध्ये आपल्याला करता येतो. बरोबर आहे. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की फॉस्फरस सारख्या ज्या इम्प्युरिटी आहेत त्याला डोनर का म्हटलं? Why these fifth group elements are known as donor impurities? हा एक इलेक्ट्रॉन. हा बघा, एक फॉस्फरस ऍटम ऍड केला तर ते काय करतात? एक फ्री इलेक्ट्रॉन देतात, एक फ्री इलेक्ट्रॉन ते डोनेट करतात. बरोबर आहे का नाही? एक फॉस्फरस ऍटम ऍड केला तर आपल्याला एक फ्री इलेक्ट्रॉन मिळतो आपल्याला. बरोबर आहे का नाही? कारण तो इलेक्ट्रॉन कसा आहे, कुठेही बॉन्डिंग मध्ये नाहीये. कारण फॉस्फरस कडे 5 इलेक्ट्रॉन आहेत, पैकी 4 इलेक्ट्रॉन तो काय करतो? शेअरिंग मध्ये वापरतो. मात्र त्याचा एक इलेक्ट्रॉन, 5वा इलेक्ट्रॉन इट रिमेन्स ॲज इट इज. तो इलेक्ट्रॉन हा असा फ्री इलेक्ट्रॉन राहतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे एक फॉस्फरस ऍटम ऍड केला, एक फॉस्फरस ऍटम ऍड केला तर एक फ्री इलेक्ट्रॉन मिळाला. म्हणजे ह्या फॉस्फरस ऍटमनं एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. बरोबर आहे का नाही? जर फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी जर ऍड केली, जर फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी जर ऍड केली तर इथे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल होता. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात फॉस्फरस ऍड केल्यामुळे हे असे फ्री इलेक्ट्रॉन आपल्याला मिळतात. म्हणजे फॉस्फरस काय करतोय? असे फ्री इलेक्ट्रॉन थोडक्यात डोनेट करतोय. बरोबर आहे का? म्हणून त्या टाईपच्या इम्प्युरिटीला काय म्हटलं जातं? डोनर इम्प्युरिटी असं म्हणायचं आहे. त्या टाईपच्या इम्प्युरिटीला काय म्हणायचं आहे? डोनर इम्प्युरिटी असं म्हणायचं. ठीक आहे, 1-2 मिनिटं. एक 2 मिनिटं. अरे त्या मूर्त्या आणल्या का? बागेत सर आले नाही. कुठे गेलेत? ये नाही फोन करतो थांबून आलो. बरं, ते मग काय करा, जायपर्यंत बागल सर बघा येतील खाली. त्यांना 2 मूर्त्या, ह्याला 3 मूर्त्या, देवकर मॅडम किंवा पवार मॅडम, MP पवार मॅडम, आणि 3 मॅगझिन द्यायच्या त्यांना. मॅगझिन द्या, तिथं आहेत ते. हा, आणि 3 मूर्त्या द्या बागल सरांकडून. ते उद्या जाणार आहेत कॅम्पनीला. हा, जाऊ तेवढं द्या, ते जातील निघून. कॉल करा, कुठे आहेत बघा. ठीक आहे. बघा, तर ह्या टाईपचा जो काही सेमीकंडक्टर आहे त्या सेमीकंडक्टरला काय म्हणताय तुम्ही? एन टाईप एक्सट्रिंसिक सेमीकंडक्टर. कळालंय का बघा सर्वांना? कळालंय का? तर बघा, परत एकदा बघूया. तर बघा, जर प्युअर सेमीकंडक्टर मध्ये जर तुम्ही ट्रॅव्हलंट इम्प्युरिटी ऍड केली तर पी टाईप सेमीकंडक्टर तयार होतो, आणि जर प्युअर सेमीकंडक्टर मध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली तर एन टाईप सेमीकंडक्टर मिळतो. बरोबर आहे. म्हणून आपण एन टाईप सेमीकंडक्टरची डेफिनेशन काय सांगितली? एन टाईप सेमीकंडक्टर
if pentavalent impurities, if small amount of pentavalent impurities added into intrinsic semiconductor, it is known as n-type semiconductor. These pentavalent impurities like antimony, phosphorus, arsenic, indium, बघा, antimony, phosphorus, arsenic, bismuth, such impurities are known as pentavalent impurity, or such impurities are also known as fifth group elements. These impurities are known as donor impurities because it gives free electrons to the semiconductor. त्या इम्प्युरिटीला आपण डोनर इम्प्युरिटी म्हणतो. का तर ह्या इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे सेमीकंडक्टरला मोठ्या प्रमाणात फ्री इलेक्ट्रॉन्स मिळतात म्हणून. बरोबर आहे. सच इम्प्युरिटीज आर नोन ॲज डोनर इम्प्युरिटीज बिकॉज सच एलिमेंट्स गिव्ह फ्री इलेक्ट्रॉन्स टू द सेमीकंडक्टर. बरोबर. मग आपण काय केलं, एक सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला. आपण काय केलं, एक सिलिकॉन क्रिस्टल स्ट्रक्चर विचारात घेतला. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे क्रिस्टल स्ट्रक्चरचं काय वैशिष्ट्य आहे, तर प्रत्येक ऍटम हा त्याच्या शेजारच्या सिलिकॉन ऍटम कडून इक्वली सराउंड झालेला असतो. प्रत्येक सिलिकॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात आणि त्याला आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी आणखी 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग प्रत्येक सिलिकॉन ऍटम काय करतो, आपला एक इलेक्ट्रॉन त्या 4 शेजारच्या सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतो आणि आपला ऑक्टेट कंप्लीट करतो. बरोबर आहे का नाही. आता हा जो काय प्युअर सेमीकंडक्टर आहे हा 0 डिग्री केल्विनला ह्यातला एक इक्वालेंट बॉन्ड ब्रेक होत नाही. बरोबर आहे. त्यामुळे चार्ज कॅरियर्स मिळत नाही. त्यामुळे हा सेमीकंडक्टर इन्सुलेटर म्हणून काम करतो. मात्र जर तुम्ही रूम टेम्परेचरला गेला तर रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे त्यातले अनेक कॉव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतात आणि ह्या सेमीकंडक्टर मधल्या इलेक्ट्रॉन होलची संख्या वाढते. बरोबर आहे. ह्यामधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढते. त्यामुळे हा सेमीकंडक्टर काय करतो, कंडक्टर म्हणून काम करतो. म्हणजे 0 डिग्री केल्विनला तो इन्सुलेटर म्हणून काम करतो आणि रूम टेम्परेचरला तो कंडक्टर म्हणून काम करतो. बरोबर आहे. जर तुम्ही पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी लाईक फॉस्फरस ह्याच्यामध्ये ऍड केली तर काय होतंय, हा फॉस्फरस काय करतो, त्यामधल्या सिलिकॉन ऍटमला रिप्लेस करतो, त्याची जागा घेतो. बरोबर आहे. फॉस्फरस म्हणजे पेंटाव्हॅलंट आहे, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. मग फॉस्फरस काय करतोय, आपल्या 5 पैकी 4 इलेक्ट्रॉन तो शेजारच्या 4 सिलिकॉन ऍटम बरोबर शेअर करतो आणि फॉस्फरसचा 5वा इलेक्ट्रॉन तो हायासा राहतो. तो 5वा इलेक्ट्रॉन फ्री बनतो. बरोबर आहे. म्हणजे एक फॉस्फरस ऍटम ऍड केला तर एक फ्री इलेक्ट्रॉन मिळतो. म्हणजे ह्या फॉस्फरस ऍटमनं काय केलं, एक फ्री इलेक्ट्रॉन डोनेट केला. बरोबर आहे. जर फॉस्फरसची थोडीशी इम्प्युरिटी ऍड केली तर असे मिलियन्स ऑफ फॉस्फरस ऍटम ऍड होतील आणि असे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स मिळतील की जे करंट कंडक्शनचं काम करतील. बरोबर आहे. म्हणजे 0 डिग्री केल्विनला त्या सेमीकंडक्टर मध्ये मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर. म्हणजे 0 डिग्री केल्विनला तो कंडक्टर म्हणून काम करतोय. जर तुम्ही रूम टेम्परेचरला गेला तर रूम टेम्परेचरच्या थर्मल एनर्जीमुळे अनेक कॉव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतील आणि इलेक्ट्रॉन फ्री बनतील. बरोबर आहे. त्याचबरोबर होल पण जनरेट होतील. म्हणजे ऑलरेडी ह्याच्याकडे मिलियन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत आणि परत बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे आणखी इलेक्ट्रॉन मिळाले. बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या सेमीकंडक्टर मधल्या फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. बरोबर आहे. म्हणजे ह्या सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स हे संख्येनं जास्त आहेत म्हणून त्याला मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणायचं आहे. तर होल्स संख्येनं कमी आहेत म्हणून त्याला मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही. हे जो काय एन टाइप सेमीकंडक्टर आहे त्या एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे आणि होल्स हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स आहे. बरोबर आहे का नाही. म्हणजे ह्या टाइपच्या सेमीकंडक्टर मध्ये करंट कंडक्शन मेनली कुणामुळे होईल, फ्री इलेक्ट्रॉनमुळे. का तर ते मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत म्हणून. बरोबर आहे का नाही. म्हणजे इथं तुम्ही जी काय इम्प्युरिटी ऍड करताय पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी, ही इम्प्युरिटी काय करते, फ्री इलेक्ट्रॉन डोनेट करते. म्हणून त्या टाइपच्या सेमीकंडक्टरला काय म्हणायचंय, त्या टाइपच्या इम्प्युरिटीला काय म्हणायचंय, डोनर इम्प्युरिटी.
तर तयार होणाऱ्या रिझल्टिंग सेमीकंडक्टरला काय म्हणायचं आहे? एन टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणायचं आहे. एन म्हणजे निगेटिव्ह. आता आपण बघितलं त्या टाईपच्या सेमीकंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉनची म्हणजे निगेटिव्ह चार्जची संख्या जास्त असते, म्हणून त्या टाईपच्या सेमीकंडक्टरला एन टाईप निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर असं म्हणा. बरोबर आहे. आता इथं बघा सिलिकॉन मध्ये फॉस्फरस ऍटम ऍड केलाय, म्हणजे तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरचं काय नाव आहे? बघा सिलिकॉन मध्ये फॉस्फरस ऍड केलाय, म्हणजे तयार होणाऱ्या सेमीकंडक्टरला काय म्हणायचंय? सिलिकॉन फॉस्फाईड. SI म्हणजे सिलिकॉन, P म्हणजे फॉस्फरस, म्हणजे ह्या टाईपच्या सेमीकंडक्टरला काय म्हणायचंय? सिलिकॉन फॉस्फाईड असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही? सिलिकॉन मध्ये फॉस्फरस ऍड केला, कुठला रिझल्टिंग सेमीकंडक्टर तयार झाला? सिलिकॉन फॉस्फाईड. ठीक आहे. तर हा झाला एन टाईप सेमीकंडक्टर, म्हणजे 0 डिग्री केल्विनला हा कंडक्टर म्हणून काम करतोय आणि रूम टेम्परेचरला परत त्याची कंडक्टिव्हिटी वाढते. बरोबर आहे. म्हणजे ह्या टाईपच्या सेमीकंडक्टरचा वापर आपल्याला लो आणि हाय टेम्परेचर ऍप्लिकेशन मध्ये करता येतो. बरोबर आहे. इथं कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त आहे? इथे कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त आहे? इथे कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त आहे? बोला पटपट. इथे कुठल्या चार्ज कॅरियरची संख्या जास्त आहे? फ्री इलेक्ट्रॉनची. बरोबर आहे. आता आपण बघा सकाळी इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर बघितला होता. काय सांगितलं होतं? इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन आणि होलची संख्या सारखी असते, जेवढे इलेक्ट्रॉन आहे तेवढेच होल जनरेट होतात. इथं मात्र काय सिच्युएशन आहे? इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, होलची संख्या कमी. बरोबर आहे. हे एमसीक्यू मध्ये विचारतात तुम्हाला. इन इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉन अँड होल्स आर डॅश डॅश डॅश. इलेक्ट्रॉन होल्स आर इक्वल सेम. तर एन टाईप सेमीकंडक्टर, एन म्हणजे निगेटिव्ह, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, होलची संख्या कमी, म्हणजे इलेक्ट्रॉन्स आर एक्सेस. एक्सेस म्हणजे संख्येनं जास्त असणे. इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, होलची संख्या कमी, म्हणजे ह्या टाईपच्या सेमीकंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत, होल्स हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे करंट कंडक्शन मेनली फ्री इलेक्ट्रॉन मुळे घडून येतंय. हा जो काही सेमीकंडक्टर आहे त्याला म्हणा एन टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. म्हणजे इम्प्युरिटी ऍड केल्यामुळं त्यामधल्या चार्ज कॅरियरची संख्या वाढली, फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. बरोबर आहे का नाही? म्हणजे 0 डिग्री केल्विनला करंट कंडक्शन कुणामुळे होतंय? फ्री इलेक्ट्रॉन मुळे. आणि रूम टेम्परेचरला करंट कंडक्शन कुणामुळे होतंय? फ्री इलेक्ट्रॉन आणि होल मुळे, दोघांमुळे. ठीक आहे. हा झाला एन टाईप एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कळाले का काय अडचण आहे याच्यामध्ये? कळाले सर्वांना? आवाज येतो का माझा? कळाले का? येस सर. हा लक्षात आलंय का? येस सर.